मॉर्निंग मित्रांनो. जस्ट सकाळी उठून आलो आहे वरती आमच्या इथे राईमध्ये. बघू शकता माझ्या मागे पूर्ण हिरवंगार झालं आहे सगळीकडे. ॲक्च्युली कोकणाची हीच खासियत आहे, जिथे बघाल तिथे सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं. आणि कोकणातला खरा आनंद या निसर्गातच आहे. तुम्हाला काय वाटतं? कोकण हे या निसर्गासाठीच प्रसिद्ध आहे. इथे येऊन ही शांतता, हे पक्ष्यांचे आवाज आणि हिरवंगार सगळीकडे झालेलं असतं. आणि हे तुम्हाला ह्या गणपतीच्या दिवसांमध्येच दिसतं की जे निसर्गाचं सौंदर्य आहे ते खूप छान वाटतं इकडे आल्यावर. जर मुंबईवाले कोण हे ब्लॉग बघत असेल त्यांना त्याची मजा कळत असेल मी काय म्हणतो आहे ते. तर बघू आता. आज तर आमच्याकडे आहे पूजा. जस्ट फ्रेश होऊन आता पुढची तयारी करायची आहे. भटजी काका आता येतील 10 वाजता. मग पुढची तुम्हाला गंमत दाखवतो. आज दिवसभर फुल धिंगाणा असणार आहे, कारण आज घरी पूजा आहे म्हटल्यावर भजन ढोल. आज रात्रभर 1-2 वाजणार. हे सगळं तामझाम असणार आहे आमच्या घरी. बघू तुम्हाला सगळं मी जेवढं दाखवता येईल ब्लॉगमध्ये तेवढं दाखवतो. ओके. तर आमच्याकडे आज पूजेची तयारी आहे. बघूया, सुरुवात होते आहे. इथे काट्या तोडतो आहे माझा भाऊ. बेस तयार करतो आहे आम्ही पूजेसाठी. काट्या तोडून झाल्या आहेत आणि इकडे तुम्हाला दाखवतो केळीचे खांब पण आणलेत पूजेसाठी. हे बघा, हे सकाळीच आणलेत तोडून पूजेसाठी, बघू शकता. आणि ही आहेत केळीची सोपं पूजा बांधण्यासाठी. एकदम पूजा अशी एकदम सरळ होऊया, सरळ. हा, तर मित्रांनो झालेलं आहे. 2 केळंबे रेडी. मी चाललोय घेऊन घरात. हो चालेल. ते पण घेऊन ये रे. मागे मागे मोठेवाले मागे ठेवूया. चार मग 4 जण रवायला पाहिजे. बरोबर झालेले आहेत. तर आता मित्रांनो बघा, इथे बांधकाम चालू आहे. बेस आमचा चंदू चॅम्पियन बांधतोय केळीचे केळंबे. हो, मालवण इथं आमच्या गाडी फेमस आहोत. हे काय रे गाडी आपण कोकणात दिला की आमच्याकडे चालूच असता. या आमच्यासाठी काय नवीन नाही. मित्रांनो बघा, आमचा बाप्पा कसा थाटात बसलाय. घरात गणपतीची मूर्ती असणं म्हणजे एक भाग्याची गोष्ट असते. बरे वेळाने होता की ना. ये सकाळी 5 वाजवणारच की का? हा तर पोरांची जोरात तयारी चालू हा. बघा तुम्ही सगळे. म्हणून आम्ही त्रास देत नाही आहो. त्रास देत नाही आहो. पळक बघता असो तू होत बस. बरोबर दिसतस. हा तर बघा, इथे मित्रांनो पूजा चालू आहे. इथे
काम चालू आहे. इथे आमचा बाप्पा आहे आणि इकडे त्याची फुगडी चालली आहे बघा. सगळ्या घरच्या महिला मंडळांची फुगडी चालू आहे. हा येऊन दे, जरा वरती खाली येता. हा बरोबर. हॅलो गायस, मायसेल्फ अमोल. नमस्कार. मी कोकणामध्ये आलेलो आहे. आपल्याकडे गणपती आहे. गणपती तुम्ही बघू शकता. हा आमचा घरातला गाडीवाका कुटुंबाचा गणपती आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील गणपतीला आलेलो आहोत आणि गणपतीचं स्वागत करत आहोत. आम्ही पाहू शकता आमच्या घरामध्ये माझ्या सर्व ज्या वहिनी आहेत, माझ्या ज्या काकी आहेत, सर्वजण मिळून आज फुगड्या घालत आहेत. तुम्ही बघू शकता फुगड्यांचा अतिशय उत्तम असा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे. त्याशिवाय आम्ही हा जो वारसा, हा परंपरा आहे ती जपत आहोत आणि आज आम्ही जे परंपरा जपतो आहोत ही परंपरा आमच्याकडे दरवर्षी केली जाते. तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या घरामध्ये आम्ही सर्व एकोपाने राहतो आणि एकोपाने नांदतोय आणि असंच आम्ही हा सण यावर्षी उत्तर वाढत जाऊ. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आपण आलेलो आहे कोकणामध्ये आणि या इथे बसलेले आहेत आमच्या बहीण आणि यांना विचारतोय की तुम्हाला कसं वाटतं आता आपण कोकणामध्ये हा जो परंपरा करतोय, तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, तिच्याकडे जावं. तुला काय बोलायचं? खूप छान वाटतंय, एकदम प्रसन्न वाटतंय. अजून काय वाटतंय म्हणजे असं तुम्ही आता एकत्र जमले आहात, तुम्ही जो गोतावळा केलेला आहे, एकत्र म्हणजे वर्षातून एकदाच जमतो गणपतीला, म्हणजे खूप उत्साह असतो, खूप आनंद असतो, आनंदमय वातावरण असतं. मग यायला पण बरं वाटतं गावी यायला. तुम्हाला दरवर्षी गावी यायला आवडतं? हा हो, आणि सर्वजण आम्ही येतो. थँक्यू. ही माझी बहीण आहे आणि ह्याला दरवर्षी कोकणामध्ये गणपतीला गावी यायला खूप आवडतं. इथे महिला मंडळ सर्व आपले फुगड्याचा कार्यक्रम केलाय. आपण विचारूया यांना की तुम्हाला कसं वाटतं ते. तर हा जो कार्यक्रम आपण इथे साजरा करतो, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? खूप मजा. आपलं पण मत व्यक्त करावं. आमच्या सरपंच मॅडम आहेत. हा. खूप मजा येते. काय बोला? खूपच मजा येते. आता सांगणार आणखी आता इथे सर्व महिलांचं असं म्हणणं आहे की हा कार्यक्रम करून सर्वांना खूप मजा येत आहे आणि वर्षानुवर्ष उत्तरोत्तर हा कार्यक्रम आम्ही करणार हे तुम्हाला प्रॉमिस करत आहोत. पारंपरिक फुगडी आहे ही आमच्या प्रत्येक कोकणामध्ये असते गणपतीला. तर मित्रांनो, आता जास्त मोबाईल मध्ये प्लॅन आहे तर तशा प्रकारे बांधायचा आहे. तर बघू, राज दाखव आपला प्लॅन काय आहे ते. तर बघा, असं बांधायचं आहे मंदिर, असं प्लॅन आहे. आणि आता हे त्याचं सुरुवात तर झाली आहे, बघूया तसाच बनतोय की काय वेगळं बांधतायत ते. पण बेस तसाच आहे जो आता आपण प्लॅन बघितला तसा. मला वाटतं होईल तसाच, बघूया. तसे आमच्याकडे कलाकार चांगले आहेत. आमचा हा मेन कलाकार आहे चंदू. पूजा बांधण्यामध्ये याचा हात नाही कोण धरू शकत, एवढा भारी आहे. तर हा आहे आमचा किशोर, हा पण एक पूजा बांधणारा एक्सपर्ट आहे. जसा आमचा हा राजीव कलाकार होता फेमस झालेला, तसा आमचा चंदू कलाकार वाकड्या नजरेने बघतोय. आणि हा आमचा आहे सागर, बांधणार ना बरोबर? हा, ओके. इकडे सोपं बांधतायत, इकडे बघा, सोपं एकदम मापामध्ये येत आहेत, एक नंबर.
तर बघा मित्रांनो, हा असा आमचा फायनल लुक झाला आहे. जवळजवळ 5 तास लागले. किती वाजता चालू केली रे? 10 वाजता ना? 10:30 वाजता. 10 वाजता आणि आता जवळजवळ 3 वाजत आले. तर बघा मेहनत कशी केली आहे पोरांनी. हा कळस मंदिरचा कन्सेप्ट आहे आणि हा आहे आमच्या पूजेचा फायनल लुक. मित्रांनो, जस्ट झाली आमची पूजा कंप्लीट बांधून. जवळजवळ 5 तास लागले पूजा बांधायला आणि बघितलात तुम्ही रिझल्ट काय आलेला तो. तर उद्या सकाळी आमची 9 वाजता पूजा होणार चालू. तर पुढचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करू. आता जाऊ झोपायला. चला, गुड नाईट. श्री पार्थिव सिद्धी विनायक देवता नमो नमः. गंध लावायचा. गंध हा काय बघा. श्री पार्थिव सिद्धी विनायक देवता नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. अक्षत लावायचा. श्री पार्थिव सिद्धी विनायक देवता नमः. सर्व अलंकारार्थे अक्षतान समर्पयामि. श्री पार्थिव सिद्धी विनायक देवता नमः. हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्य मंडळी बघा, आमची सगळी छोटी मंडळी सगळी तयार झालेली आहे पूजेसाठी. भटजी काका इकडे पूजा चालू आहे. ह्रीं नारायणाय नमः. ह्रीं माधवाय नमः. ह्रीं गोविंदाय नमः. इकडे नामात्मक सगळ्यात विष्णुवे नमः. वसुदेवाय नमः. वसुदेवाय नमः. वामनाय नमः. सिद्धाय नमः. कृष्णाय नमः. ब्रह्मणाय नमः. दामोदराय नमः. शंकरनाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. नंदधारणाय नमः. नारसिंहाय नमः. नंदनाय नमः. धनाधनाय नमः. वेदाय नमः. हरिये नमः. मित्रांनो, चाकरमानी आले आहे, पण इकडे त्यांचा वर्क फ्रॉम होम चालू आहे. गणपतीला आले आहेत पण वर्क फ्रॉम होम चालू आहे. तर काय वाटतंय मित्रा, भावा, गणपतीला येऊन पण असं वर्क फ्रॉम होम करायला कसं वाटतंय? काय बोल आता, बॉसला सांगून काय समजत नाही. आता काय करावं लागतं काम. पैसा तर पाहिजे ना, सॅलरी झाली पाहिजे. कर बाबा, वर्क फ्रॉम होम चालू ठेव.
मित्रांनो, झालेली काल पूजा आमच्याकडे, तर आज हे सगळं केळीचं काम वगैरे आम्ही टाकायला चाललो आहे आणि जरा वाळात पण चाललो आम्ही पोहायला. त्यामध्ये विसर्जन, पूजेचं विसर्जन झालेलं आहे. आणि बघा आमच्या इथली नदी. हाच आहे मित्रांनो आमच्या इथला वाढ, तिथे आम्ही गणपती विसर्जन करतो. थंडेचा थंडेचा आपण भाऊ मस्त ना. उडी मार उडी मार उडी मार उडी मार. काय जाता